आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे रबडीदार शेवळ्याची रेसिपी। तुम्ही विविध प्रकारच्या शेवळ्या खाल्ल्या असेल, पण अशा शेवळ्या तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। चला तर मग मी करून दाखवते। एका कढईमध्ये थोडं पाणी घातलं, त्यात अर्धा लिटर दूध घातलं आणि 3 ब्रेडच्या स्लाइसेस कट करून घेतल्या। त्या दुधामध्ये त्या स्लाइसेस आणि दुधाची क्रीम घातली, दुधाची साय घातली आणि छान शिजवून घेतलं। आता एका कढईमध्ये तूप घेतलं आणि त्यात शेवळ्या घातल्या आणि छान गोल्डन ब्राउन रंग येईपर्यंत परतून घेतलं। आता इकडे एका साइडला आपली रबडी पण शिजत आहे, त्यात साखर घातली। हे बघा किती छान घट्ट घट्ट रबडी तयार झाली ब्रेडमुळे। आता आपल्या शेवळ्या पण ब्राउन होत आहे। रबडीमध्ये वेलची घातली, वेलची पावडर। शेवळ्या पण छान ब्राउन कलर, गोल्डन ब्राउन कलर झाले आहे। आता त्यात साखर घातली, थोडं पाणी घातलं शिजण्यापुरतं, वेलची पावडर घातली आणि 5 मिनिटं शिजू दिलं। हे बघा छान शेवळ्या झाल्या आहे मोकळ्या। आता एका पॅन मध्ये ड्राय फ्रूट्स घेतले आणि थोड्याशा तुपावर भाजून घेतले। आपल्या शेवळ्या तयार झाल्या, रबडी तयार झाली। आता आपण एका भांड्यात शेवळ्या घातल्या अगोदर, त्यावर रबडी घातली, डेसिकेटेड कोकोनट घातलं, आणखी त्याच्यावर शेवळ्या घातल्या, म्हणजे लेयर्स देत आहोत आपण। आणखी रबडी घातली, आणखी शेवळ्या घातल्या, आणखी त्याच्यावर रबडी घातली। आता याच्यावर ड्राय फ्रूट्स घातले, तुपावर भाजलेले, डेसिकेटेड कोकोनट घातलं। हे बघा, वाव, मस्त रबडीदार शेवळ्या आपल्या तयार झाला। आता 2-3 तास फ्रीज मध्ये सेट होण्यासाठी ठेवलं। 2-3 तासानंतर आपल्या शेवळ्या सेट झाल्या आहे। वाव, मस्त रबडीदार शेवळ्या तयार आहे। मस्त क्रीमी लागतात ह्या शेवळ्या। रेडी टू सर्व, खायला तयार आहे आपल्या शेवळ्या। तुम्ही पण करून बघा ह्या प्रकारे रबडीदार शेवळ्या।